सकळ विद्यांच्या अधिकरण याची नमन श्री चरण श्री गुरु चेते नमस्कार दंडवत तुझ्या पाया देवा तुझी घेई सेवा वचन ऐका संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी शांत राहा विठ्ठला विठ्ठला जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी भक्ती शक्ती नाचुरंगी मनसी काही मागा हेच दिगा पांडुरंगा साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथांची माय आणि यालाच असा काय सखा क्षेत्र आहे हे पण पवित्र आहे इथले संत पवित्र आहे सामान्य गोष्टांना आज चैतन्य श्री क्षेत्र आळंदीमध्ये हे दुसरं कीर्तन आहे भाऊ रामकृष्ण हे भवन मध्ये बाजूलाच 17/2017 एकादशी कीर्तन सेवा आज आमचे आदरणीय नसलेले माझे परममित्र 25 वर्षाचे आमची मैत्री कोकणाला मराठवाडा जोडणारे आमचे निलेजी महाराज आणि त्यांची ही सर्व काय समाज जगामध्ये गरज आहे कशाची जगाला गरज कशाची या भागातून तुकाराम महाराज मागणं मागतात पण मागायच्या अगोदर देव सांगतो मानसी काही माग काहीतरी माग आपण देवाच्या दारात गेल्यानंतर आई साहेब ताई साहेब मा साहेब मागत फिरतो आणि जे मागतो ना त्याची आपल्याला गरज पण नाही आणि ते नाशिवंत आहे तुम्ही एखाद्या मुलीला मागितलं मुलाला मागितला बंगला मागितला धन मान मले नाटवीशी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे यमाच्या मनंद पडतील माता तेव्हा तुझं रक्षिता कोण
जे मागताना माऊली ते नाशिवंत आहे. पण तुकाराम महाराजांचं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांना देव सांगतो, अरे माग, काहीतरी माग, काहीतरी माग ना, म्हणसी काही मागा. तुकाराम महाराजांना देव सांगतोय, काय सांगतोय, अरे माग, काहीतरी माग, म्हणशी काही माग आहे, हेच दे का. पण व्याकरण दृष्ट्या थोडासा विचार केल्यानंतर हेच या शब्दाला खूप महत्व आहे. हेच, पुढचं काही नको आणि परत मला काही गरज नाही, हेच दे. समजलं का? ठीक आहे. विठाला विठाला काय म्हणतात तुकाराम महाराज? पहिल्या चरणात जाऊया. हरिदासाच्या घरी मला जन्माला घाल, आणि जन्माला घातल्यानंतर एकच जन्म घालू नको, परत परत सतत सतत मला त्या हरिदासाच्या जन्माला घाल. का घाल? पुढे सांगणार आहे. 3 नंबरला सुंदर वर्णन करतात. मग हरिदासाच्या जन्माला घातल्यानंतर माझ्याकडे संत येतील, महंत येतील, साधू येतील. जाता लोटांगणी लाज नको म्हणे, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. मी त्यांना लोटांगण घातल्यानंतर माझ्या मनाला लाज वाटली नाही. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज चांगलं मागतात. तुम्ही आम्ही मागतो ना, ते फार विचित्र काम आहे. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात माझ्या अंगाला एवढी ताकद दे ना, की तुझ्या रंगामध्ये मी नाचलो. नाचू कीर्तनाचे रंग, गेल्यावर काय मागतो? संसाराचं मागतो. महाराज, माझ्या मुलाला सून येऊ दे आणि आल्यानंतर मला खोली बाहेर काढू दे आणि मी एकटीच राहू दे. आपलं मागणं खरं आहे का खोटं? आई साहेब, ताई साहेब, मा साहेब, हे आपलं मागणं आहे. हे मागणं आहे. हे फलकट हा संसार येथे सार भगवंत. तुमच्या आमची मागणी खोटी आहेत महाराज. कारण लटीके ते फेडा, तुका म्हणे जाऊ दे पिढा. प्रपंच ओसरो चित्त तुझ्या पायावरी मुडो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंगवावे रंगा. असा मला रंगोटी लावणार का माझ्या रंगाला कुठला डाग लागला नसायचा महाराज. हे मागणं आहे महाराज. या अभंगाच्या तुकाराम महाराज मागणं मागतात. मागणं मागण्याच्या अगोदर देव सांगतोय काय ते असो. या कीर्तन पुष्पाला आरंभ करण्या अगोदर परिहार देणे खूप गरजेचं. आपलं क्षेत्र पवित्र आहे. ज्या मातीला सुगंध आणणारे, ज्या मातीतून जगाची निर्मिती होते आणि ज्या मातीतून समाज प्रबोधन होतं, ज्या मातीतून समाजाला घडवलं जातं, ती माती आनंदीतली पवित्र आहे. महाराज हे देवडी लेकर आहेत ना महाराज, हे माऊलीचे अवतार आहेत आणि हे माऊलीच्या सानिध्यात आहेत महाराज. आज इथं आल्यानंतर महाराज कुणाला काही कमी नाही आहे. काय कमी? कारण अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे वरी. तिन्ही लोक जाईन ग माये, तया पंढरपुरा भेटेन माये. तुकाराम माऊलीचं मागणं आहे महाराज. चित्रलोक आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त दिलं. मागणं फार मोठं आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये आज धर्माचं काम. आपल्या इथं असे जो जागता धन्य माता पिता तयाची या तुम्ही कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी दे. माझी थोडी तब्येत खराब आहे. सांगितलं निलेश महाराजांना जय हरी करतो आणि कीर्तनाला जातो. पण माझं लेकरू आणि माझी पत्नी म्हटलं, निलेश महाराजांना तुम्ही फसवशील पण माऊलीला. आणि ज्या माऊलीत शिकलो, ज्या माऊलीमुळे मी कीर्तनकार आहे, ते माऊलीला सांगितलं मरेल तरी चालेल पण कीर्तनाला जाणार. आणि मला
खूप खोकला आहे. भरपूर कीर्तन चालू आहे तिकडे तिकडे. त्या आषाढी वारी कार्तिक वारीपासून कीर्तन आहेत महाराज. आणि इथला जो परिसर आहे, आमच्या इकडचा परिसर, ह्या वातावरणामुळे आपल्याला त्रास होतो. असो, पण चालवणारा तो जनी आहे. चाले हे शरीर कुणाची सत्ता, कोण बोलवितो अरविंद खावया द्यावया. अरे तयाचे भजन चुकू नको, त्या भगवंताला विसरायचं महाराज. असो, पवित्र भूमी समाधी संजीवन सोहळा आहे महाराज. इथला दगड पवित्र आहे, इथली माती पवित्र आहे, इथला वास पवित्र आहे, इथलं पाणी पवित्र आहे, इथले साधू पवित्र आहे, आणि इथलं सर्व, इथलं गवत पवित्र आहे, इथला भूमी पवित्र आहे. प्रत्येक धर्मशाळेमध्ये काय आहे? हरिमुख गाता हरे परिचय. साधकांचे महाराज, योग्यांची माऊली, अनाथांची माऊली, आणि मरोनी बा जन्मा यावे, बा माझ्या इथे यावे. काय इंग्रजांनी एकदा ही समाधी तोडण्याचा प्रयत्न केला महाराज. इंग्रजांनी, एक मी इतिहासाने थोडस वाचलंय, इंग्रजांनी ही समाधी तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या हातातल्या बंदुकी गळल्या. जगामध्ये देव आहे, जगामध्ये संत आहे, जगामध्ये संत विचार आहे, म्हणून जग चाललाय महाराज. नाहीतर महाराज धर्मनीती, संस्कार, सदाचार आणि विवेक भावने लोक विसरले. आणि ह्या विवेकामुळे काय झालं महाराज, या मोबाईल जमाना एकदम खराब करून एवढं इंटरनेट जवळ आलं महाराज, तेवढं वाटोळ झालं महाराज. मी कीर्तन शिकलो या मोबाईलमुळे महाराज. चांगलं बघायचं, चांगलं खायचं, चांगलं वागायचं आणि चांगलं राहायचं. जगामध्ये ह्या 4 गोष्टी तुम्ही घेतलात तर महाराज कुठे तुम्हाला काही कमी नाही. कारण सत्विचार हे जगाच्या कल्याणासाठी आहे, संत विचार हे जगाच्या कल्याणासाठी आहे, आणि तुम्ही चांगलं वागलात हे जगाचं कल्याण आहे. लक्षात असू द्या मुलांना, सत्विचार हे जगाचं कल्याण आहे, चांगले वागलात हे जगाचं कल्याण आहे, आणि तुम्ही चांगलं खाल्लं हे जगाचं कल्याण आहे. मी सांगत महाराज, माझ्या पालघर तालुक्यातून कुणबी समाजातून एकमेव कीर्तनकार, पण एवढा आनंद वाटतोय महाराज. 900 कीर्तन केलेला माणूस, 37 वर्षाचा माझा परमार्थ आहे महाराज. आज पण ठणठणीत आहे महाराज. का मागे पुढे उभा राही, संभाळीत आली आघात निवार आहे. असं निलेजी महाराज लेंडे सुंदर असं नियोजन आयोजन धर्माचं काम करतात बघा. एक जरी आपला मुलगा कीर्तनकार झाला ना महाराज, एक जर बघा एखाद्याने मंदिर बनवलं आणि त्या मंदिराचा ते संकल्प मांडत असतात, पण त्या मंदिर बनवल्यानंतर जेवढी माती तुटली जातात, तिथे माती टेकली जातात, म्हणजे डोकं टेकवलं जातं, त्याचा 75% भाग हा त्या मंदिर बनवलेला. ही मुलं जेवढी घडवली जातील ना बाबा अल्पशा दराने, मग अल्पशा दराने ही मुलं जेव्हा घडली जातात महाराज, त्यांचा 60% भाग आमच्या निलेश महाराजांना. एकदा त्यांच्यासाठी जोरदार एवढी सुंदर पत्नी मिळाली ना महाराज, की पंढरीची, विठ्ठलाची, पांडुरंगाची रुक्मिणीच घेऊन आली, आणि ती रुक्मिणी महाराष्ट्र गाजवायला लागली महाराज. बाबा खरं आहे का खोटं आहे? आता माझ्या परिसरात आली नाही, पण युट्यूबला आमच्या वहिनीचं कीर्तन नेहमी आहे एकदम कडक. बाबा मी कीर्तन करतो पैसे घेण्यासाठी नाही, धर्मजागृतीचं काम आहे. मला समाज हेच करायचं आहे. ही लेकरं माझ्या सोबत आली, त्यांना वाटलं मी महाराज आहे का काय माहिती. सांगून जातोय, या तीर्थात आल्यानंतर फुकट कुणाचं खाऊ नका, दान करायचं. या तीर्थात आल्यानंतर पुण्य घेऊन जायचं, फुकट खायचं. या तीर्थात आल्यानंतर
गलिच्छ वागायचं नाही. ह्या तीर्थात आल्यानंतर तीर्थासारखं वागायचं आहे. ह्या तीर्थात आल्यानंतर महाराज आपण पुनीत होऊन जातो, म्हणून इथे आल्यानंतर देवासारखं वागा. हे तुम्हाला सांगून जातोय आणि माझ्या कीर्तनाला आरंभ करतो. या अभंगातून संत तुकाराम महाराज मागणं मागतात. काय मागणं मागतात? तुकाराम महाराजांचे अवतार सांगून जातोय. नंबर 1 अंबर ऋषी, नंबर 2 अंगद, नंबर 3 उद्धव, नंबर 4 भक्त प्रल्हाद, नंबर 5 नामदेवराया आणि नंबर 6 तुकाराम महाराज. हे तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांनी एवढे सेवा देवाची केली, एवढी सेवा केली महाराज, एवढं गुण भरून आलं. आपण सेवा करतच नाही आणि काही मागतच नाही. काही सेवा थोडीच करतात आणि थोडंच मागतात बाबा. म्हणजे 5 दिवसाचा पगार खायचा आणि 5 दिवस आराम करायचा. समजलं आपणास? काही सेवा एकदम थोडी करतात, मागणं भरपूर. सत्यनारायणची पूजा होते का बाबा तुमच्याकडे? सत्यनारायणची पूजा होते ना तुमच्याकडे? पुचके नारळ, फुटक्या, सुपाऱ्या, पानाचा ताळ नाही आणि भलतच काही. आणि अस्मातमसह कुटुंब आरोग्य क्षेम ऐश्वर्य काय मोठी मागणी मागतात. हे फक्त फुलासाठी एवढी मागणार. पण संत मायबाप एवढं कार्य करतात देवाकडे, काहीच मागितलं तुकाराम महाराजांनी, माझ्या माऊलीने मागितलं, नामदेवरायाने काही मागितलं महाराज? काहीच मागितलं. का मागितलं नाही? कारण आयुष्य जात आहे पहा, काळ जपताशी महा, सोयीतांचा ढोर वहा, नाही कुणाचे कोणी तुझे नवरे कोणी, अंती जासे एकला तेव्हा धन माळ धन दारा पुत्र जन बंधू सोयीरे पिसून सर्व मिथे आहे जाणून शरण रिग्या त्या देवाचे. त्यांना सांगितलं ह्याच्यामध्ये मजा नाही. आणि हे साधू आहेत ना महाराज, ते आपल्या कार्यातला सर्व भाग देवाला समर्पित करतात. साधू आपले समर्पित सर्व देह देवाला अर्पित करतात. एक आळंदीमध्ये ग्रस्त होता, खूप मोठा गडगंज श्रीमंत. आपल्याला काय 2 लाखाचा पगार होता महाराज. त्याला किती? 2 लाख रुपये, 2 लाखाचा पगार. आणि त्याला 2 लाख दिवाळीचा बोनस मिळाला महाराज. बोनस म्हणजे भत्ता. दिवाळी पूर्ण काम केल्यानंतर जो भत्ता मिळतो त्याला बोनस. आपल्याला पण बोनस मिळतो. तुम्हाला बोनस मिळतो का? तुम्हाला दादाला बोनस मिळतो? अरे आनंदीच्या यात्रेमध्ये जी कीर्तन ऐकतो तो आपला बोनस, पंढरपूरच्या वारीमध्ये जातो तो आपला बोनस, आणि जिकडे जिकडे आपलं कीर्तनच सादर करतो तो आपला बोनस. हा आपला बोनस आहे, लक्षात असू दे. तुम्हाला म्हटलं त्याला 2 लाखाचा बोनस आणि 2 लाख पगार मिळाला दिवाळीच्या दिवशी. आता थोड्या दिवसांनी दिवाळी निघून गेली, फटाक्याच्या आतषबाजी वगैरे लावत होते. पण आता ग्राम वसुंधरा नावाचं अभियान आलेलं आहे. झाडं लावा, स्वच्छता, घर स्वच्छ ठेवा, सडा रांगोळी करा, भजन कीर्तन लावा, आरोग्य निर्माण ठेवा, हे संदेश दिले जातात. आमच्या पालघर तालुक्यातून नावजे गावामध्ये फटाके मुक्त दिवाळी साजरा केली आणि हे पेपरमध्ये देणार आम्ही APP मराठी न्यूज मध्ये. का? चांगलं असेल ते आपल्याला द्यायला काही का हरकत नाही. 2 लाख पगार आणि सांगितलं बघ तू माझी एवढी सेवा करतेस ना, काय मागायचं ते माग. सांगितलं माझ्या घरी फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, सर्व काही आहे, भरपूर, मला काही कमी नाही. अगं माग. सांगितलं तुम्ही माझ्या वडिलांना मदत करता, तुमच्या आई वडिलांना पोचता, 10 लाखाचा माझ्या गळ्यावर दागिना आहे आणि मला काहीच नको. अगं माग ना काहीतरी माग. सांगितलं ठीक आहे, तुमच्याकडे मागते म्हणजे भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल मला घेऊन द्या. मोबाईल घेतल्यानंतर तुम्ही येण्याच्या अगोदर तुमची सेवा करण्यासाठी मी तत्पर. हे उदाहरण बाजूला जाऊ द्या. तुकाराम महाराजांचं तेच आहे. म्हणसी काही माझा का तुकाराम महाराजांचं एवढं मागणं आहे, का देव द्यायला तयार आहे, याचं वर्णन तुम्हाला सांगू. तुकाराम महाराजांचे वडील आंबिले, नाव माहिती आहे? कोलोबा आंबिले, बरोबर. आईचं नाव कमलाई, कणकाई आईचं नाव. हे 2 गृहस्थ पवित्र आणि पुनीत
त्यांच्या नित्यनेमाची वारी कधी चुकली नाही. का चुकली नाही याचं सांगतो. नाहीतर आपल्या वाऱ्या भरपूर चुकतात. ही वारी चुकवली नाही ना महाराज तर ती वारी चुकते. ही वारी चुकली नाही ना तर ती म्हणजे तुका फोन मध्ये एक वारी येते 4 चौघांच्या खांद्यावर माहितीये का? महाकाळ जपता शिवा किंवा शरीराची होय माती अंती नाही कोणी संगती अवघी सारी कामे खोटी जाणे मशाणवटी. महाराज सांगितलं जर मदत करत करत प्रत्येक वारीला पंढरपूरची वारी, पूर्वीची वारी, आताची वारी एसटी मध्ये, आताची वारी एसी मध्ये, आताची वारी गाडीत, आताची वारी मोटरसायकलवर, आताच्या वाऱ्या डिजिटल वारी आहे आपली. डिजिटल माहिती आहे ना महाराज? आता झटकन यायचं ना चटकन जायचं. पूर्वीच्या वाऱ्या गडगावचं असं जंगल असायचं आणि हिस्र प्राणी असायचे जंगलामध्ये, पण विठ्ठल नामाचा जयघोष करत वारी चालायची. आणि आईसाहेबांनी सांगितलं आईसाहेबांनी ह्या वेळेला तरी मला घेऊन जा. सांगितलं ठीक आहे. पूर्वी महिलांच्या डोक्यावर असायचा पदर, तिला म्हणायची इंडियन मदर. आता डोईचा पदर आला खान. गॅस मध्ये चप्पले उडायली बाबा, किचन मध्ये चप्पले उडायली. सांगून जातोय सकाळी पहाटे उठल्यानंतर सडा संभाषण करा, सुंदर आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर पहिला त्या अग्निमातेला नमन करा. या जगामध्ये 5 पंचतत्व आणि 5 देवता आहेत. गणपती बाप्पा सुख आणि दुःख हरवणारे. 2 नंबरचा देव बाप्पा समजून जातोय. या जगाचं पालन पोषण करणारा विष्णू देवता. 3 नंबरचा देवता जगावर येणारी जेवढी संकट दूर करण्याची जी ताकद आहे ना ती शिवामध्ये आहे. 4 नंबरची देवता तेज आणि शक्ती देणारं 4 नंबरचं देवता आहे सूर्य देवता. आणि तुम्हाला पोषणार आरोग्य तुमचं चिरकाल टिकवणारी जे देवता आहे ती भगवती माता अन्नपूर्णा ती आहे. घरा 5 देव तुमच्या घरात पूजले जातात. आता काय बाबा बेटी तुम्हाला पूर्वीची गवळण होती. 3:30 वाजता उठायची, सडा संपादन करायची, एक कुटुंब प्रणाली असायची. जात्यावर सुंदर ते पीठ दळायची, रोट्या बनवायची आणि मग सडा संपादन करून रांगोळी काढायची आणि आपल्या धनीला हाक मारायची, अहो उठा की. आता गवळी दादा त्या देवीला दूध देतो आणि सांगतो उठा राणी बेटी तयार. विठाला कुठे होता? त्या तुकाराम महाराजांच्या वडिलांनी सांगितलं अगं माझ्यासोबत जर तुला यायचं असेल पण देवाकडे काही मागायचं नाही. मागे मागे चालायचे 5-10 पावलं तुकोबारायांचे वडील चालायचे महाराज. आता पगार झाला ना महाराज. पगाराची पिशवी असते ना ती महिलांकडे असते आणि किराणा हा पुरुषाकडे. महाराज हे शास्त्र सांगून जातं. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पतीची सेवा करणारी देवाला पूजनीय महाराज. पतीच्या वडचण करायचे का? विठ्ठला पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात आले महाराज. त्या पायरीचं दर्शन घेतलं महाराज. पायरीचं दर्शन घेतल्यानंतर महाराज गडू खांबाला आलिंग दिलं महाराज आणि देवाच्या चरणावर जाऊन नतमस्तक झाले. कोण? तुकोबारायांचे वडील. आणि मग आई साहेबांनी आलिंगन घेतलं ते गरुड खांबाला आणि देवाच्या समोर आल्यानंतर देव थोडे हसले आणि बोलायला लागले, आई साहेब तुमचा चेहरा थोडा पडलेला आहे का? सांगितलं आई तुमचा चेहरा थोडा पडलेला आहे. का पडलेला आहे? सांगितलं माझ्या पोटी अद्याप पोट म्हणजे माझी कूस कुजवलेली नाही. सांगितलं ठीक आहे. सांगितलं पुत्र होईल पुत्र होईल पुत्र होईल. 3 प्रकार सांगितले. आणि सुंदर चेहरा. एखादी बाई नाराज जर असेल ना आई साहेब मासाहेब ताई साहेब तिला चांगली माहेरची खुशाली कळवली ना का
तुम्हाला माहेरची खुशाली कळवली ना. आमचं माहेर माझे माहेर बहीण माझी चंद्रभागा करीतसे पापभंगा. कुंडलिक बंधू त्याची काय ख्याती वर्णी. माझे आई वडील आपल्या पंढरपूरच्या बघा एखाद्या बाईच्या चेहऱ्यावर हसी बघा. जगाला जिंकण्यासाठी कलेची गरज आहे. मी कीर्तनकार आहे, गायनाचार्य, पखवाद वादक आहे, ही कला आहे. हे टाळ वाजवणं म्हणजे कला आहे. जगाला जिंकण्यासाठी कलेची गरज आहे. पत्नीला जिंकण्यासाठी पैशाची गरज आहे. देवाला जिंकण्यासाठी प्रेमाची गरज आहे. आणि शत्रूचा खात्मा करायचा असेल तर कपट मारा. 4 गोष्टी लिहून ठेवा. देवाला जिंकायचं असेल प्रेम द्या. प्रेमे सुख देई, प्रेमे सुख देई, प्रेमे विणनाही समाधान. प्रेम, अरे प्रेमामुळे विनोद महाराज मुंबईवरून इथे आला. महाराज प्रेम प्रेम. देवाला गरज काय? भाव. भावाची गरज आहे. भावाची म्हणजे बटाटे कांद्याला जो भाव असतो तो नाही. प्रेम प्रेम. भाव बुकेला हरी करीतसे भक्ताची संत. आणि त्या आई साहेबांना सांगितलं जेव्हा मी इथेच होतो ना, आई साहेबांनी सांगितलं तेव्हा काय मागितलंस का? फार चेहरा तुझा सुंदर आणि उल्हासित झालेला आहे. सांगितलं मला माझी काळजी आहे, माझी भूल अद्याप पुसवलं नाही किंवा मला माझ्या गर्भातून काही निर्मिती झाली नाही. ठीक आहे, काय मागितलंस? त्या पुत्राने एवढी सेवा केली. पुत्र गुंडा त्याचा तिन्ही लोकांवरील झेंडा. नाही तर पुत्र गोंडा आम्ही प्रत्येक पुत्र ऐसा देई पांडुरंगा. म्हणजे पुत्र मला असा दे की त्याला पंढरीनाथ आवडले पाहिजे. पंढरीनाथ आवडले पाहिजे. आपली आवड बटाटा, कांदा, लसूण, मिरची, वडापाव, समोसा आणि काय बघायचं पाव, बाहेर पाव ह्या मागण्या आहेत ना. काय सांगायचं, आपली मागणी असा पुत्र मला दे त्याला पंढरीनाथ आवडला पाहिजे.
आणि पंढरीनाथ आवडता आवडताना एवढं ऋण झालं ना देवाच्या, एवढं ऋण झालं महाराज, ऋण म्हणजे कर्ज झालं, कर्ज. 10,000 कर्ज घेतल्यावर 2% व्याज भरल्यावर महाराज 20,000 कर्ज. आणि एवढा कर्जाचा बोजा झाल्यानंतर, कर्जाचा बोजा झाल्यानंतर देव सांगतो काहीतरी माग रे माझ्यावर. आणि जेव्हा तुकाराम महाराज त्याच्या इकडे गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर देवाची नजर खाली व्हायची. आपण मंदिरात गेल्यानंतर लोक हात करतात महाराज, येडे गबाळाले टाळ कुठे महाराज. तुकाराम महाराजाची मागणं खूप महत्वाचं होतं. एवढं महाराज ऋण तयार झालं, एवढं ऋण तयार झालं ना. आणि तुकाराम महाराजांना देव मागायला सांगतो. माग काय मागायला सांगतोय आणि कोण सांगतोय या अभंगाचं दुसरं कर्जातून मुक्त होण्यासाठी घणसी काही मागा हेच देगा पाहिजे, हेच दुसरं मागायची गरज नाही. आणि मी काही हे मागणार नाही. बघा तुकाराम महाराजांची मागणी किती सुंदर आहे, विचार करू. हेच कुठलं ते मला नाही, हेच ती देगा पाहिजे म्हणतात. काय मागितलं हे अभंगाचं पहिलं चरण. सांगितलं कलाकाराच्या घरी माग, नट्यांच्या घरी माग, श्रीमंताच्या घरी माग. मला तिथे नको. का तिथे नटे आले तर नट होती, पैसेवाला दुसऱ्याची मुंडी मोड, याची मुंडी मोड, जोडून या धड उत्तम व्यवहार. तुकाराम महाराजांच्या जोडून या धड उत्तम व्यवहारे, उदास व्यवहारे वेच करी. धन जोडायची उत्तम व्यवहारे. सांगितलं धनाढ्याच्या घरी दिलं आणि त्यांनी पापाचा जर पैसा आणला तर माझ्या बोकांनी बसेल. आणि नटीच्या घरी जर तुम्हाला जन्माला घातलं तर मी नट होईल, जमणार नाही. मग कलाकाराच्या घरी, कलाकार हा नेहमी कला करतो, मग त्याच्या घरी पण मला नको. सांगितलं ठीक आहे, कलाकाराच्या नको घरी तर बिल्डरच्या घरी. बिल्डर काय करतो, घर बांधताना हा चुनाला
याची वीट खा त्याची खडी खा, तिथे पण जमणार नाही, तिथे पण पाहणार. मग हरिदासाची आली. हरी कुणाला म्हटलं आणि दास कुणाला म्हटलं? अरे हरिदासाच्या घरी नामदेवराय सांगतात हरिदासाच्या घरी सतत काय वाटतात? टाळ वाजतात. सदनाम घोषे हरी सदा नाम घोष करू हरिकथा. त्यांच्याजवळ सतत देवाचं नामस्मरण असतं आणि त्याला एवढा आनंद सर्व सुख द्यावं, सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असतो. आनंदाचे नाता आनंदाचे लाडू. तुकाराम महाराज सांगतात आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही नका तडपडू. तुकाराम महाराज सांगतात आमच्या जवळ जर्जरीत कन्या पण राम नामाची गोष्टी आहे आमच्याकडे, राम नामाची दाना आहे आमच्याकडे, राम नामाची किंवा नामदेवराय सांगतात की त्या हरिदासाच्या घरी सतत टाळ वाजतात. हरिदासाची या झळझळीतली टाळ वाजतात, सतत ते नामस्मरण करतात. म्हणून मला हरिदासाचे आता हरिदासाचं घर काही नियम आहेत ना, वारकऱ्याला काही नियम आहेत का नाही नियम? वारकऱ्याला गंज लावणे, टोपी घालणे, सदरा घालणे, धोतर घालणे. आता मी आलो तर जरा वेगळाच चेहरा होता, सॉरी माफ करा, कारण त्या रेल्वेत एवढे धोतर एकाने माझं धोतरच फाडून टाकले. ते एकदा आमच्या मुंबईकडचा प्रवास करून बघा ना, एकदा धोतर फाटले आणि ते त्या ताईने शिवून दिल्यावर कीर्तन करावं लागलं. मग आता डबल डेकर धोतर आणावं लागतं मला. एवढा माणसापेक्षा गाढव बरी अशी गर्दी असते महाराज. आईला एवढं दाबलं बिचारीला, माझ्या संघ आलेली माझ्या आत्याला बिचारी येऊन पडूनच गेली तिथे. विठ्ठल विठ्ठल धर्माला बघितलं ना काय सांगणार महाराज कुठे चाललंय टाळ कुठे, कारण टाळ कुठे आमची पदवी टाळ कुठे. आज कुठे बॉ खायला चालले भोक म्हणजे आवाज करायला कुठे चालले पण सांगू का जागा आहेत ना, आवाज जरा कणखर असला तर एकदम घाबरतात समोरची मंडळी, कारण आम्ही ठणकेबाज काम आहे. महाराज हरिदासाचं
जो आपल्या पत्नीवर सहपत्नीवर प्रेम करतो तो हरिदास. ज्याच्या घरी कष्टाचा पैसा आहे तो हरिदास. ज्याच्या घरी चटणी भाकर खाली जाते एकत्रपणाची तो हरिदास. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र माळ आहे तो हरिदास आहे. ज्याच्या घरी विष्णूची, हरीची आणि शिवाची पूजा केली जाते तो हरिदास. ज्याच्या घरी मिष्टान्न हे चांगल्या पद्धतीने बनवलं जातं आणि सर्व एकत्र खातात त्यांना हरिदास असे म्हटलं जातं. ज्याच्या घरी साधूचं पूजन आहे, ज्याच्याकडे साधूची पूजा आहे, साधूला मानलं जातं आणि गुरुपूजन ज्याच्याकडे गेलं जातं ते हरीचं. ज्याच्या दारामध्ये तुळशीची पूजा आहे, तुळशीचं वृंदावन आहे ते हरिदास. आता तुम्ही महाराज आपलं बघा, मी हरिदासाचे नियम सांगितले. या नियमात जो बसेल तो हरिदास. आणि जो लबाडीचं आणि चोरून लबाडून आणतो तो हरिदास नाही. ज्याच्या घरी दह्या मंथन केलं जातं, दही दूध लोणी. ज्याच्या घरी छोट्या मुलांचा किळबिल असतो, ज्याच्या घरी पत्नीला प्रेम आणि सासूला जी मानते ते हरीचं घर आहे. नाहीतर ज्याच्या घरी दह्याचं मंथन नाही, बायको कर्कश आहे, ज्याच्या घरी बायको कर्कश आहे ते हरीचं राहत नाही. मृदूल बोलणारी बायको पतिव्रता तिची देवावरी जगाला जिंकण्याची ताकद. तुम्ही बीज आहात, या धर्मजागृतीचं बीज आहे. भागवतातलं वर्णन केलं ना महाराज, तर नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान आहे पण नारी नागिन से भी बुरी आहे. महाराज जगला तुम्ही एक नखरा दाखवला, तुम्ही नाही, एखाद्या नारीने दाखवला. काल्पनिक उदाहरण नाही तर महाराज आणला कीर्तनात विषयाला विठ्ठला. या जगाची उत्पत्ती ही आणि धर्म कार्य करणारे तुम्ही आहे. म्हणून तुम्हाला भगवती माता दुर्गा, महालक्ष्मी, कालिका असं तुम्हाला संबोधलं जातं. अनादि अंबिके भगवती, अनादि अंबिके हरिदासाचे वर्णन करतो. हरीचे दास कोणाला म्हटलं जातं? या जगामध्ये हरीचे दास आहेत आणि ह्या जगातल्या प्रत्येक हे हरीचे दास आहेत. जो देवाची पूजा करत नाही, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र माळ नाही, ज्याच्या गळ्यामध्ये लहान लेकराचा किलबिलाट नाही, जो दही मंथन करत नाही, जो साधूची विटंबना करतोय, जो साधूचं देवाचं नामस्मरण घेत नाही आणि जो महाराज साधूला पूजत नाही ते हरीचं घर नाही. आता माझ्या घरचं काय नाही, हे दुकान भागवतातलं हे तुकाराम महाराजांचं नामासी विणमुख तो नर पापिया, हरी विण धावया न कोणी. नामासी विणमुख तो नर पापी आहे. कसा आहे तो? पापी दुराचारी आहे. महाराज मी सांगत नाही, माझ्याकडे खूप प्रमाण आहे. विठाला या हरीच्या दासाला घातल्यानंतर मला काय होतं? हरीच्या दासी काय, हरीच्या घराला काय असतं? हरी हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा,
नामस्मरण नित्यने म्हणजे सर्व काळ काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षी किंवा नित्यनेमाने हरीचं नामस्मरण सर्व सुख ल्यालो किंवा सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धगटी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार हरवी नाहीतर महाराज आपल्या घरी देव पाहुणा येतो पण कधी शांती दया पाहुणा हरी करी कधी हरिमुखे म्हणा म्हणू महाराज हरीच्या घरी सतत देवाचं नामस्मरण हरीच्या घरी महाराज काय हे संसारातलं कुठलंच नाही कारण ते का संसारातले नाही त्यांना ह्याचा लोभ नाही त्यांना तुमच्यासारखं कारण ते आम्ही झालो अग्निरूप लागू पाप बघा पांडवांच्या घरी 5 पांडवांना एक पत्नी होती नाव काय द्रौपदी मग द्रौपदीला लोक नावं ठेवायची पण ती कुठून आली अग्नी आणि तो अग्नीतून येतो ना महाराज बघा बरोबर आहे ना सीता मैया कुठून आली जमिनीतून आली महाराज आणि जो आईच्या उदरातून येतो त्याला पाप आहे जो सामर्थ्याने उभा आहे त्याला पाप नाही 5 सीता मंडोदरी सुलोचना अहिल्या आणि तारा या काय 5 महान पतिव्रता आहे त्यांचं नुसतं नामस्मरण जरी तुम्ही केलेलं महाराज तुम्ही पवित्र आणि पुनीत होते पण आपण करिश्मा कपूर नाही कपूर ही नावं चालत महाराज जमेल का महाराज त्यांची 5 महान पतिव्रता आहे आणि त्या पांडवांच्या घरी देव का आला पांडवांच्या घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि पांडवांच्या घरी पुढचं काय प्रमाण आहे देवाची आधारी उभाषण त्याने मुक्तीचारी पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा पांडवांच्या का आणि ते सतत देवाचं नामस्मरण करत होते म्हणून तुकाराम महाराज मागणं मागतात देवाकडे मला हरिदासाच्या घरी मज उपजावा एक विचार आपण केला आता थोडा आता मृत्यूच आणि जन्माचं महान दुःख या जगामध्ये कुठे नाही मदालच वर्णन करते दासीवंत देह जाणार आईच्या पोटाला काही विषय महाराज माऊलीने सांगितलं याच्यावर की जन्मांतरी मरशी सांगितलं जन्मांतरी मरशी चटके लागतात आईने गरम दूध पिलं चटके मसालेदार खाले चटके इथे विषय का आणि महाराज हे शरीर खूप कमी सडक आहे कारण का शरीर दोघाचे भांडार शरीर दुर्गंधीचा फार ऐशा शरीरा कैसे पूजू बरोबर चुकीचं प्रमाण आहे महाराज अशा शरीराला हे नाशिवंत कुछ कामी आणि सडक आहे महाराज मग तुकाराम महाराज हे सडक शरीर आहे परत जन्माला का मागताय तुकाराम महाराज यांना देव सांगतो अरे मागतोस तरी काय हरीचं घर ठीक आहे पण आईच्या उदरात तू परत यायला का मागतोस मागणं बघा मदालसा सुंदर असं वर्णन आहे सांगितलं हा देह नाशिवंत मला
जायची गरज नाही. आपल्याला काय आपण बंटी झोपला का मोबाईल लावून देते, मोबाईल आणि कार्टून आणि ते पोरग कार्टून बघून कार्टूनच होऊन जाते. या एकदा लेकरांसाठी 2 तास हे जगाचं कल्याण आहे. हे जगाचं कल्याण आहे, जगाचं धर्म जागृती, देव ओळखण्याची पावर आणि संत विचार महाराष्ट्रामध्ये जे नेणार आहेत हे विभूती आहे. आज त्यांना काही नाही. मला सांगू का, माझं पहिले कीर्तन होतं, उजळले भाग्य आता, मुलांना लक्ष असू द्या, उजळले भाग्य आता अवघी चिंता वरळी, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला थर 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 कापत होतो महाराज दिंडीतलं पहिले कीर्तन. पण भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर मला जागवणारे संत आहे. आणि तुकाराम महाराज मागणं मागतात मला. बघा, एखादा प्रवास करत आहे, मुंबईवरून पुण्याकडे यायचंय, स्पेशल महाराज आपल्याला एसी तिकीट मिळालं, सुंदर झोप मिळाली, उशी चांगली होती, गादी चांगली होती, सुंदर आपल्या ब्लँकेट होती. मग प्रवासाला आपण कंटाळू का? आता आपला दुपारचा प्रवास, आत्याबाई ही बाई ढकल, ती बाई ढकल, ही बाई ढकल, तो प्रवासाला कंटाळा जाईल. त्यांनी सांगितलं देवा ठीक आहे, मला जर जन्माला तू घालत आहे तर मला आनंद वाटेल का? कारण मी तेवढं कार्य केलं हे पुनीत आणि पावन आहे. आम्ही मला जो जन्माला घातल्यानंतर काय होईल, माझा प्रवास सुखमय होईल. आता आपलं तसं नाही महाराज, याचं तोड त्याचं खा, याची टोपी त्याच्यामध्ये ना, तिचा पदर हिच्यामध्ये. महाराज हे आपलं मागणं आहे महाराज. हा, तिचं मागणं खूप मोठं, जन्मांतरी मला परत सतत जन्माला घाल, त्याची जाण दे गा. मला सुखाने जन्माला घाल का, हेच ध्यान दे गा देवा. आणि गुण गाईन आवडी हेच माझी सोडवत. माझी जोडी कोणते? तुझं सतत नामस्मरण कर महाराज. हे मागणं मागितलं, किती जन्माचं दुःख हे नाही मागितलं महाराज. मला सतत तुझ्या नामाची गोडी पाहिजे. आवडीन भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू अति लक्ष्मीचा जाणत असे. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक कौतुक आहे संचिता दे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश. हरी मुख्य गाता इथे आलो ना, फणफणीत ताप होता. अरे पाटाला माहिती दिल्यावर आवाजच निघत नव्हता. खरं आहे ना, हरिमुखी गाता हरपलीचे महाराज. ही पावर आहे, गादीला एवढी पावर आहे ना महाराज, सामान्य गोष्ट नाही. 3 दिवसाचं सतत कीर्तन चालू होतं. बाईकवर प्रवास होता महाराज. गातेच बुद्रुक वाड्याला कीर्तन होतं महाराज. गाडीच्या खाली महाराज आम्ही गेलो. सरावणे काका मेले, म्हणजे गाडीचे ऍक्सिडेंट नाही.
पाच मिनिटं आम्ही त्या केले खाली आमची गाडी आणि दोघे पण झोपेत. बाईक ऐकणारा पण सांभाळणारा तो भगवंत. हरिमुखे गाता अरे पलिशीन त्या देवाचे नामस्मरण ताकद आहे मला. माझी आत्या